तीनदा असं झालेलं आहे की माझ्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदललेली आहे विदाऊट मी त्याच्याबद्दल काही विचार केला नाही किंवा प्लॅन केले नाही. माझ्या वडिलांनी नाव ठरवलं होतं कलाग्राम. बरोबर. तर तसं आम्ही इथे आता सगळे फॉर्म्स ऑफ आर्ट. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या वाव या विशेष शोमध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. वाव म्हणजे काय? वर्ल्ड ऑफ विमेन, स्त्रियांचं विश्व. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे सृजन, स्त्री म्हणजे भक्ती. अनेक छटा आहेत स्त्रियांच्या आणि या वेगवेगळ्या छटा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, स्वतःचा काहीतरी वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि ज्या अगदी मनापासून गप्पा मारणार आहेत अशा महिलांना, अशा बायकांशी आम्ही तुमच्या गप्पा घडवून आणणार आहोत. अगदी मुक्त गप्पांचा असा हा आमचा कार्यक्रम असणार आहे. आणि आजच्या माझ्या ज्या पाहुण्या आहेत त्या आहेत लिसा पिंगळे. लिसा पिंगळे यांची इथे मोनालिसा म्हणून आर्ट गॅलरी आहे. कलाग्राम आहे त्यांचं ते. आणि मोनालिसा कलाग्राम पुण्याच्या कोरेगाव पार्क या भागात आहे. आत्ता जेव्हा आम्ही आलेलो आहोत तेव्हाही एक इथे शो सुरू आहे. सगळं गप्पांमधून उलगडत जाणार आहे. त्यामुळे आधी थेट सुरुवातच करते मी. लिसा, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कारण मोनालिसा कलाग्राम बद्दल मी ऐकलेलं होतं आणि खरं तुमच्या वडिलांशी माझा परिचय खूप पूर्वीपासून होता, आईशी होता आणि त्यांना काही वेळा भेटलेली आहे मी, असं झालं. पण म्हणजे पिंगळे फार्म्स बद्दल ऐकलं होतं, शिवाय इम्प्रेस गार्डनचं वडील जे काम करतात त्याच्याबद्दल खूप माहिती होती. ही जे सुरू झाली मोनालिसा कलाग्राम, तर सुरुवात कशी झाली? आणि म्हणजे तुम्ही आई मुलगी दोघींनी मिळून ठरवलं का? हो, नाही, ऍक्च्युली माझ्या वडिलांनी ठरवलं. कारण माझ्या वडिलांनी ठरवलं आणि तुमचं दोघींचं नाव दिलं. आईचं नाव मोना होतं म्हणून माझं त्यांनी लिसा दिलं, म्हणून माझं नाव लिसा आहे आणि म्हणून मोनालिसा कलाग्राम असं आमच्या गॅलरीचं. आणि त्यांनी इन्सिस्ट केलं की हेच नाव ठेवायचं. तर कारण म्हणजे आईला सुद्धा आणि मला सुद्धा, आम्हाला आर्टमध्ये माझी आई इकेबाना मास्टर होती. ती शिकवायची खूप वर्ष, 40 वर्ष ऑलमोस्ट ती शिकवायची इकेबाना. इकेबाना म्हणजे जॅपनीज फ्लॉवर अरेंजमेंट टेक्निक आहे. पुष्परचना करायची. तर म्हणून मग हे आर्ट गॅलरी, कारण आम्हाला दोघींना आर्टमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही ही दोघींनी मिळून गॅलरी सुरू केली आणि मोनालिसा कलाग्राम म्हणून. पण एक होतं ना की लहानपणी आपण एक ठरवतो आणि वेगळंच काय 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 घडत जातं, नाही? तर फ्रेंच शिकवत होता तुम्ही आधी. मग स्वप्न काय बघितली वेळोवेळी? कारण माझे पण असं लहानपणी ना, मला आठवतं की कधी वाटायचं हे बनूया, कधी ते, कधी टीचर, कधी अजून काही. तर खरं सांगू का, मी तसं स्वप्न म्हणजे इन टर्म्स ऑफ डिरेक्शन असं मी कधी बघितलं नाही. पण माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडत गेल्या आणि म्हणजे मी स्वतःला खूप नशिबान समजते की चांगल्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे असा स्पेसिफिक प्लॅन काही नव्हता, पण जे काय झालं ते सगळं छान झालेलं आहे. तर मी फ्रेंच मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मग मी फ्रेंच शिकवत होते. मग फ्रेंच शिकवत असताना माझ्या आईमुळे मी इकेबाना करायचे. तर एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी फ्लॉवर अरेंजमेंट्स करायला जायचे सकाळी. तर तिथे ज्या डिरेक्टर होत्या त्यांच्या मुलाचं लग्न होतं. तर त्यांनी मला विचारलं की मला मदत करशील का? मग मी त्या लग्नात फुलाचं डेकोरेशन वगैरे केलं आणि मग त्या लग्नात आलेले काही लोक मला म्हणाले आमचं करणार का? असं करत करत म्हणजे मला कळायच्या आतमध्ये मी हे फ्रेंच शिकवायचं सोडून फुल टाईम लग्नाचं सगळं डेकोर करायला सुरुवात केली होती मी. त्यामुळे कम्प्लीट चेंज ऑफ डिरेक्शन असं झालं आणि मग ते करत होते. मग ॲट सम पॉईंट ही जी आत्ता माझी जी गॅलरी आहे, हे आमचं जुनं लिटरली असं गोडाऊन सारखं होतं. तिथे सामान, मशीन्स, शेतात लागणारे असं सगळं तिथे असायचं. हा, तुमचं हे गोडाऊन होतं का आधी? मग ते कसं सगळं क्लिअर केलं? आणि ही जिथे आर्ट गॅलरी आपली आहे हे पूर्ण गोडाऊन सारखं होतं आमचं. पण माझे वडील म्हणाले की तुला आर्टमध्ये इंटरेस्ट आहे तर आपण इथे आर्ट गॅलरी सुरू करूयात. म्हणून मग आम्ही हे सगळ्या भिंतीमधल्या काढून इथे आर्ट गॅलरी सुरू केली. आणि मग
मग त्याच्यामध्ये मी इतकी बिझी झाले की आता म्हणजे पूर्वी जे मी लग्नाचं डेकोरेशन वगैरे करत होते ते आता करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे असं 3दा असं झालेलं आहे की माझ्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदललेली आहे विदाऊट मी त्याच्याबद्दल काही विचार केला नाही किंवा प्लॅन केले नाही. पण ते आणि जे होत गेलं ते फॉर्च्युनेटली खूप चांगलं होत गेलेलं आहे, म्हणजे एन्जॉयबल झालं. राईट. पण मला हे विचारायचं की पण मी पुन्हा एक प्रश्न जो आहे तो की फ्रेंच शिकलं म्हणजे फ्रेंच भाषेमध्ये काहीतरी करूया यासाठी. कारण जेव्हा आपण एक फॉर्मल एज्युकेशन एखाद्या याच्यात घेतो तर ते शिक्षण घेत असताना डोक्यात असतं की हे करायचंय. तेव्हा तसाच प्लॅन होता की फ्रेंच शिकवायचा आपण किंवा फ्रेंच भाषेबद्दल काहीतरी करायचं. पण मी तुम्हाला म्हटलं तसं जे काय होत गेलं ते असं कोइन्सिडेंटली चांगल्या गोष्टी होत गेलेल्या आहेत. मी फ्रेंच शिकवत होते. आत्ता माझा जावई माझ्या मुलीचं लग्न एका फ्रेंच कनेडियनशी झालेलं आहे. त्यामुळे माझा जावई आणि माझा नातू पण फ्रेंच बोलतात. राईट. मला त्या भाषेचा तसा पण फायदा झालेला आहे. बरोबर. आणि मग जेव्हा आई बरोबर म्हणजे आई जे सगळं एकेबानाचं काम करायच्या मला मी त्यांचा शो पण बघितलेले आहेत तर त्यामध्ये मदत असायची की इन्व्हॉल्वमेंट असायची केव्हापासून असायची? खूप इन्व्हॉल्वमेंट होती. आई माझी मी खूप अगदी लहान असल्यापासून इकेबाना शिकवायला ती लहान लहान शहरात जायची, खेडेगावात जायची इकेबाना शिकवायला. आणि तेव्हा मी तिच्याबरोबर तिची असिस्टंट म्हणून म्हणजे ती डेमॉन्स्ट्रेशन करायची, वर्कशॉप्स करायची. तेव्हा मी तिच्याबरोबर तिला वाज आणून दे, तिला फुलं आणून दे असं सगळं मी करायचे. त्यामुळे मी तिच्याबरोबर राहून शिकत गेले इकेबाना. आणि मग नंतर तर आम्ही फॉर्मली शिकून आमच्या परीक्षा वगैरे असतात त्या मी द्यायला सुरुवात केली. पण जेव्हा हे कलाग्राम सुरू केलं तेव्हा एक कल्पना असेल डोक्यात काहीतरी की हे असं करूया किंवा नेमकं काय करूया आणि मग ते पण आपलं शेप गेलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतकं छान फार्म हे आहे, म्हणजे हा सगळं वातावरण फार सुंदर आहे. म्हणजे पुण्यात तसं अगदी पुण्याच्या एलिट एरियामध्ये असलं तरी खूप निवांत एखाद्या आपण जंगलात किंवा शेतावर आलोय असं वाटतं. शेतावर हे पूर्वी जुनं आमचं शेतच होतं. अच्छा. इथे शेती होत होती पूर्वी. आणि जेव्हा ही गॅलरी सुरू केली तेव्हा पण असं प्लॅन होता की आर्ट गॅलरी असणार आहे. पण समहाव ही जागा जी आहे ना तिने तिचा स्वतःचं आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे. म्हणजे तेव्हा माझ्या प्लॅन्समध्ये असं नव्हतं की आपण हे पण करायचं ते पण करायचं, पण गोष्टी होत गेल्या, लोक येत गेले. त्यामुळे म्हणजे जे माझ्या वडिलांनी नाव ठरवलं होतं कलाग्राम, बरोबर, तर तसं आम्ही इथे आता सगळे फॉर्म्स ऑफ आर्ट म्हणजे पेंटिंग, स्कल्पचर, पॉटरी, पोएट्री रीडिंग्स आम्ही करतो. आमच्याकडे थिएटर प्रोडक्शन म्हणजे स्मॉल छोटी अशी नाटकं, म्युझिक, असं सगळं, बुक रीडिंग, असे सगळे म्हणजे जे व्हिज्युअल आर्ट्स असतात ते नाही पण बाकीचे पण सगळे ह्याच्यात इथे आपल्याकडे कार्यक्रम झालेले आहेत. आणि हे पण सगळे असे होत गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जागा ह्या जागेमध्येच ते आहे की सगळं असं क्रिएटिव्हिटी वगैरे सगळी इथून येते. पण मग सुरुवातीला म्हणजे पहिलं आठवतं पहिला जेव्हा शो केला असेल तेव्हा आर्टिस्टना बोलावलं, त्यांना संपर्क केला, कसं झालं ते सगळं? तेव्हा माझे काही आर्टिस्ट जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही एक छोटा शो केला होता पोस्ट कार्ड्स म्हणून. तर ऍक्च्युली पोस्ट कार्ड्सवर आम्ही आर्टिस्टना पेंट करून, त्यामुळे ते असे सगळीकडे ते पोस्ट कार्ड्स लावलेले होते. आणि मग जसं आपण एक्सपिरियन्स मिळतो, जास्त ओळखी वाढतात, तसं होत गेलो. आणि चांगलं. किती शो झाले असतील आतापर्यंत? वर्षात किती होतात साधारण? वर्षात एक 7-8 तरी होतात, कधी कधी जास्त पण. आणि आम्ही गेले 10 वर्ष ऑलमोस्ट शो, 8-10 वर्ष शो करतो. राईट. 2014 पासून सुरुवात झाली. एक आणखी होतं की जेव्हा अशा प्रकारे काहीतरी करायला सुरुवात होते तेव्हा त्या कलाकारांना इथे आणणं, नंतर त्यांची सगळी व्यवस्था, शिवाय इथे लोक येण्यासाठीचे प्रयत्न, हे सगळं असं, कारण त्या कलाकारांना काहीतरी त्याच्यातनं व्यवस्थित मिळायला पण पाहिजे, रिटर्न असं पण असतं. तर सुरुवातीला
म्हणजे इथे आर्ट गॅलरी आहे हं. हे कोणाला माहिती नव्हतं. हळूहळू तर त्यामुळे सुरुवातीचे शोज आमचे जरा छोटे झाले, कमी झाले. मग हळूहळू ह्या जागेला म्हणजे लोकांना कळालं की इथे आर्ट गॅलरी आहे. आणि आता असं झालेलं आहे की ह्या जागेमध्ये आमच्याकडे एक कॅफे आहे, एक कोपऱ्यामध्ये एक चक्रा फिटनेस म्हणून एक जिम आहे, योगा स्टुडिओ, डान्स स्टुडिओ. आम्ही इथे वीकेंड्सना पॉपअप्स करतो. त्यामुळे अशी इथे एक कम्युनिटी क्रिएट झालेली आहे. आम्ही फार्मर्स मार्केट्स केलेले आहेत हो, इकडे. करेक्ट. त्यामुळे इथे आता एक कम्युनिटी क्रिएट झालेली आहे आणि आता म्हणजे लँडमार्क झालेला आहे मोनालिसा कलाग्राम म्हणजे. फार्मर्स मार्केट जेव्हा मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, पण मग ते सुरू करायची कल्पना कशी आली नेमकी? कारण आम्ही ऍक्च्युली शेतकरी आहोत. म्हणजे ही जागा पण पूर्वी शेतजमीन होती. माझ्या वडिलांच्या आजोबांनी हे घर बांधलेलं आहे. हे घर 100 वर्ष जुनं आहे आणि तेव्हा आम्ही इथे समोर शेती करत होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण किंवा शेतकऱ्यांबरोबर आपण काहीतरी करायला पाहिजे हे नेहमी मनात होतं. म्हणून मग आम्ही फार्मर्स मार्केट करायला सुरुवात केली. आणि कुठून कुठून शेतकरी त्याच्यासाठी यायचे किंवा बरेचसे पुण्याच्या आसपासवरून काही शेतकरी इकडे चास कमान म्हणजे राजगुरू तिकडे आहे. तिथे एक फार्मर्सचं एक ग्रुप आहे जे ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. तर तिथे एक सिद्धेश साकोरे म्हणून एक मुलगा आहे. तो सगळं तिकडून ऑर्गॅनिक प्रोड्यूस सगळं त्यांचं घेऊन येतो. तर आणि एक होतं ना की ॲज यू सेड की सुरुवातीला की आयुष्य असंच आपोआप आपलं आपलं वळण घेत गेलं. कुठले टप्पे होते की म्हणजे शाळेमध्ये एक अल्लड मुलगी, मग नंतर पुन्हा हे असं कसं बदलत गेलं लाईफ? मी शाळेमध्ये असल्यापासून ऍक्च्युली माझं क्रिएटिव्हिटीकडे जास्त कल होता. पण शाळेत मी हुशार पण होते. तर माझ्या वडिलांना ऍक्च्युली वाटायचं की ही डॉक्टर होणार. पण आपल्या वेळी तेच होतं ना, डॉक्टर इंजिनियर. अभ्यास चांगला आहे, चांगले मार्क मिळतात, मग ही डॉक्टरच होणार. पण माझ्या आईला माहिती होतं की ही म्हणजे मी क्रिएटिव्ह पण आहे. तर आईला नेहमी असं वाटायचं की मी ह्या फील्डमध्ये काहीतरी करीन. म्हणजे तिला तर वाटायचं की मी JJ मध्ये जावं, JJ कॉलेज ऑफ आर्ट. पण समहाव ते झालं नाही. पण हे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत गेल्या. म्हणजे फ्रेंच तर कोणाच्याच मनात कोणाला वाटलं नव्हतं की, पण ते समहाव झालं. मग फ्रेंच झालं, MA झालं, मग माझं लग्न झालं. मग पण हे असं म्हणजे माझ्या करिअर पाथ पण बदलत गेला विदाऊट एनी प्लॅनिंग असं. आणि जेव्हा हे कलाग्राम सुरू केलं तेव्हा नेमकं काय उद्दिष्ट ठेवलं होतं की हो हे करायचंय किंवा याला इथे घेऊन जायचंय? कारण आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ते जरी छोटं असलं तरी एक काहीतरी डोक्यामध्ये असतं की इथपर्यंत असं जायचंय. तर सुरुवातीला असं होतं की आपण आर्ट गॅलरी आहे, आर्टिस्ट बरोबर काम करायचं, त्यांचे वर्क्स डिस्प्ले करायचे, असं सगळं. आणि आई आणि आम्ही दोघी एकत्र करत होतो. पण एक 4 वर्षापूर्वी आई गेली माझी. त्यामुळे आता तर मला अशी जिद्द आहे की मोनालिसामध्ये माझ्या आईचं नाव आहे. त्यामुळे ते आपल्याला मोनालिसा कलाग्रामची आयडेंटिटी आपण किती जास्तीत जास्त वाढवू शकू हे मला आता आहे. कारण माझ्या आईचं पण नाव आणि एक एक टप्पे येतात आयुष्यामध्ये. कारण नंतर लग्न होतं, नंतर पुन्हा अजून काही समस्या येतात आणि त्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री म्हणून आपल्या आतून काहीतरी बदलत जातं आणि प्रत्येक वळणावर आपण नवीन नवीन काही काही शिकतो. कुठले असे टप्पे होते आणि काय काय शिकले? तर 2010 मध्ये म्हणजे माझं लग्न झालं 1990 मध्ये. 2010 मध्ये आमचा डिवोर्स झाला. पण 2020 मध्ये म्हणजे लग्नाच्या डिवोर्सच्या 10 वर्षानंतर आम्ही दोघं परत एकत्र आलो. आणि मला असं वाटतं की आपला समाज जो आहे तो ज्या बायका म्हणजे आता मी आहे फॉर एक्झाम्पल ज्या सिंगल विमेन असतात त्यांना ते वीक समजतात किंवा हेल्पलेस
किंवा व्हल्नरेबलला असं समजतात. त्यामुळे अशी जनरल समजूत असते की ही एकटी आहे आणि मी हिचा फायदा घेऊ शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. म्हणजे हो, डीलिंग्स मध्ये, बरोबर, वर्क वाईज, मनी, असं सगळं. पण मला असं वाटतं की ह्या जेव्हा गोष्टी तुमच्या अवतीभोवती होतात त्याच्यातून तुम्हाला कुठून तरी ती शक्ती मिळते टू फेस दीज डिफिकल्टीज, आणि त्याच्यामधनं तुम्ही किती स्ट्रॉंगली बाहेर येता ह्याच्यातच तुमचं खरं अस्तित्व आहे की जे जे काही होईल तुमच्या आयुष्यात त्याच्यातून तुम्ही स्ट्रॉंग तरी होणार किंवा तुम्ही ब्रेक तरी होणार. बरोबर बरोबर. तर यू हॅव टू बी स्ट्रॉंग. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. खूप. आणि ना आणखी मी बघितलं की आपण कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे, म्हणजे मानसिक, शारीरिक, या सगळ्या, कारण स्त्रियांचे खूप बदल होत असतात. अक्षरशः काही टप्प्यांवर तर उलथापालथ घडते शरीरामध्ये. हो. आणि त्यावेळी हार्मोन, सिच्युएशन सगळ्यामध्ये मला असं वाटतं बायकांची जनरल टेंडन्सीच असते की स्वतःकडे दुर्लक्ष करून आपण सगळ्यांचं करत राहतो. ते तर आहेच, पण काही गोष्टी अशा होतात ज्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. आणि मला असं वाटतं की काही आपलेच इमोशन्स असतात जे नेगेटिव्ह इमोशन्स असू शकतात, त्यांनी आपल्या तब्येतीवर खूपच वाईट, म्हणजे दुःख सुद्धा इन दॅट सेन्स नेगेटिव्ह इमोशन आहे. त्यामुळे 10-11 महिन्यापूर्वी जेव्हा माय हजबंड पास्ड अवे, मला फिजिकली खूप त्रास व्हायला लागला. बारीक बारीक काहीतरी दुखणं, हे ते. म्हणजे मी त्या गेल्या 11 महिन्यात माझ्या डॉक्टरनी सांगितलं मला की तू इतक्या वेळा आलेली आहेस जितकी तू गेले 15 वर्षात माझ्याकडे कधी आली नाहीस. पण मला हे होत होतं काहीतरी. कारण मला असं वाटतं की ते होण्याचं कारण की मनाने मी खूप वीक झाली होते. त्यामुळे मग शरीर पण वीक होतं आणि मग हे काहीतरी आजार होत राहतात. पण 1 महिन्यापूर्वी मी असं ठरवलं की आता म्हणजे हे असं होऊन चालणार नाहीये, कारण माझ्या मुलीला आता फक्त मीच आहे. बरोबर. पण ते ठरवल्यानंतर समहाव, म्हणजे आपल्या मनात इतकी शक्ती असते की ते ठरवल्यानंतर समहाव माझी तब्येत सुधारली आहे, मला म्हणजे खूप एनर्जी वाटतेय, मी काम पण जास्त करतेय. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं मन इतकं त्याच्यात शक्ती खूप असते. त्यामुळे आपण जे ठरवतो ते आपण करू शकतो आणि ती कुठून तरी शक्ती येते आपल्याला. मग असं होतं का, कारण काय होतं की प्रत्येकाची ज्यावेळी आपण अगदी अशा नाजूक क्षणांवर असतो, अगदी व्हल्नरेबिलिटीच्या अगदी पीकवर असतो, तेव्हा काहीतरी असतं जिथून शक्ती मिळते. हो. मग कोणाचं पुस्तक असेल, कोणाचं एखादं गाणं असेल, चित्रपट असेल, एखादी व्यक्ती असेल, काही असेल. तुमच्यासाठी काय आहे ते? मला वाटतंय माझा नातू. अच्छा. म्हणजे आता सध्या तर म्हणजे सगळं माझं पूर्ण जग आहे तो. राईट. मग त्याला तो इतक्या दूर आहे, त्याला बघून इन्स्पिरेशन, सगळं मला त्याच्याकडे बघून, म्हणजे मी कधी बऱ्याचदा मी खूप दुःखात जर असले तर मी पटकन उठून फोन घेते आणि त्याचे व्हिडिओज किंवा फोटोज बघते. त्यांनी मला. राईट. मग इतके कलाप्रकार इतक्या जवळून बघितले, कुठला खास करून आवडला की ओ दिस इज व्हेरी क्लोज टू मी? सगळं आवडतं. सगळंच. तसं एक स्पेसिफिक मी काही सांगू शकणार नाही. इनफॅक्ट मला मी पूर्वीपासून शाळेत, कॉलेजमध्ये असताना ड्रॉइंग, पेंटिंग माझं चांगलं होतं. पण आता इतके वर्ष सगळे कलाकारांबरोबर जवळ राहून बघून मला असं इन्स्पिरेशन वाटायला लागले की आपण पण कदाचित पेंटिंगला सुरुवात करायला पाहिजे. मग ते होतं कधी ब्रश आणि इजल घेऊन? करणार आहे. जे होतं ते मी दुसऱ्या कोणाला दाखवत नाही अजून, पण हळूहळू ते पण कदाचित. वाचनाची आवड आहे का? आणि कुठला लेखक आवडतो? म्हणजे कारण काय होतं, एखादं पुस्तक, एखादं स्पिरिच्युअल लीडर, कोणीतरी असतं की जे आपल्याला स्ट्रेंथ देतं.
स्ट्रेंथ तसं मी नाही सांगू शकणार, पण ऑथर्स बरेच आहेत. आमचा एक बुक क्लब आहे, त्याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला 1 किंवा कधी कधी 2 पण पुस्तकं वाचतो. तर आत्ता आम्ही जे पुस्तक वाचतोय ते एका ऑथर, तिचं नाव आहे एलिफ शफाक, आणि हे टर्कीमध्ये सेट आहे. द नेम ऑफ द बुक इज, त्या पुस्तकाचं नाव आहे 10 minutes 38 seconds. तर तिचं खूप छान आहे. मग आम्ही पूर्वी दुसरी एक ऑथर आहे इझाबेल अलेंडे, तिची पुस्तकं वाचलेली आहेत. मग हिचं आत्ता सध्या लेटेस्टमध्ये मिशेल ओबामाचं बिकमिंग, किंवा तिची सगळीच करेक्ट, ती छान लिहिते आणि तिची पुस्तकं आवडतात मला. मग मित्र मैत्रिणींचं सर्कल कसं आहे, आणि त्यांच्यामध्ये म्हणजे गो टू पर्सन कोण असतं, की कधी वाटलं तर, का वडील आई असंच? खूप आहेत, म्हणजे हे मी ब्लेसिंग समजते. मला खूप 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 चांगले मनापासून प्रेम करणारे मित्र मैत्रिणी खूप आहेत, आणि वेगळे वेगळे ग्रुप्स आहेत. म्हणजे आमचा कॉलेजचा वेगळा ग्रुप आहे, शाळेतल्या मैत्रिणी वेगळ्या आहेत, लग्नानंतर झालेल्या मैत्रिणी वेगळ्या आहेत, गॅलरीमुळे जे आर्टिस्ट मित्र मैत्रिणी झालेले ते वेगळे आहेत. आणि म्हणजे हे ब्लेसिंगच आहे खरं, की चांगले मित्रमैत्रिणी असणं जे तुमच्यासाठी असतात नेहमी. आणि आपण ना बायका खरं खूप जुन्या आठवणींमध्ये रमतो. म्हणजे प्रेझेंटमध्ये जगायला पाहिजे हे मान्य आहे, भविष्याची स्वप्नही बघतो, नाही असं नाही, पण जुन्या आठवणींमध्ये रमतो. तसं आहे का? आणि जर असेल तर मग कुठल्या आठवणी सगळ्यात उत्तम वाटतात अशा? कुठल्या लहानपणीच्या, म्हणजे जेव्हा आजी आजोबा सगळे आजूबाजूला होते, मोठी मोठी फॅमिलीज होत्या, मामा मामी काका काकी सगळे एकत्र राहायचे, तेव्हाच्या माझ्या आठवणी खूप खूप चांगल्या आहेत. आणि मग एकेकाळी असं असतं ना, की ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे या वास्तूमध्ये अनेक माणसं होती आणि सणवार सगळे खूप वेगळे असणार. आता खूप हे वाटतं की सगळे दूर दूर झालेत. म्हणजे ही कहाणी काही तुमच्या इथली अशी असं म्हणत नाही मी, हे प्रत्येकाच्या घरातली अशीच गोष्ट आहे साधारण. पण मला नाही वाटत असं की मी, म्हणजे ऑल्दो मी एकटी राहते सध्या, मला नाही वाटत की मी एकटी आहे. कारण म्हणजे तसा आपण विचार केला तर प्रत्येक माणूस एकटंच असतं आणि आपल्याला एकटंच जगायचं असतं. बरोबर. पण आपल्या बरोबर भरपूर लोक असतात, म्हणजे फिजिकली जरी ते प्रेझेंट नसले तरी आपल्या बरोबर असतात, आपल्या मेमरीज मध्ये असतात. आणि माझ्या आयुष्यात खूप 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 चांगले लोक आहेत. आणि वडील आणि आई यांच्याशी जे नातं आहे ते कसं, म्हणजे वेगळं वेगळं असतं. प्रत्येकाशी नात्याचा जो एक बंध असतो तो थोडा थोडा वेगळा असतो. काही गोष्टी आपण यांच्याशीच बोलू, काही त्यांच्याशीच बोलू, असं. ऍक्च्युली तसं विशेष नव्हतं, कारण माझे वडील आई दोघं जण खूप अगदी असे लिबरल होते लहानपणापासून. त्यामुळे अशी कुठलीच गोष्ट नव्हती जी मी आईला सांगू शकते पण वडिलांना सांगू शकत नाही, असं कधीच. अगदी ओपन रिलेशनशिप, काहीही बोलू शकायचे मी, काहीही सांगू शकायचे मी. त्यामुळे तसा फरक नव्हता आईमध्ये आणि अण्णांमध्ये. पण फरक असा होता की माझ्या वडिलांनी माझ्याकडनं त्यांच्या खूप खूप अपेक्षा आहेत अजून सुद्धा, असं मला वाटतं. वेरॅज माझ्या आईने मी जशी आहे तसं प्रेम केलं. आणि वडिलांना वाटायचं की हे थोडं अजून करू शकते, तू अजून करेक्ट करेक्ट. म्हणजे प्रेम केलं नाही असं नाही, पण त्यांना कदाचित माहिती होतं की अरे हिच्यामध्ये क्षमता खूप आहे आणि त्या पूर्ण वापरल्या जात नाही. तो फरक आहे. आईचं तसं नव्हतं. आई मी जशी आहे तशी म्हणजे शी ऍक्सेप्टेड. मग आता हे कलाग्रामचं जे स्वप्न आहे ते अजून पुढे काय करायचं, नंबर 1, आणि देशभरामध्ये कुठले कुठले असे कला संस्कृती याच्याशी निगडीत अशा कुठल्या गोष्टी खूप आवडल्या? आता आम्ही खूप वर्ष हे गॅलरी आहे, आणि इतक्या वर्षात मला 2-3 गोष्टी जी माझी पर्सनल माझा प्रेफरन्स आहे. तर आम्ही गेले बरेच वर्ष हे जे ट्रेडिशनल आर्ट अँड क्राफ्ट आहे आपल्या देशामध्ये, तर त्याचे आम्ही गेले 7-8 वर्ष मोठा क्राफ्ट बाजार करत आलेलो आहे दरवर्षी. तर
त्याच्यामुळे मला ह्या लोकांबद्दल म्हणजे जे कारिगर असतात आपले, हो, बरोबर. जे ब्लॉक प्रिंटिंग करतात, विविंग करतात, ते सगळे जे असतात कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या खेडेगावात राहतात हो. देशभर, त्यांच्याबद्दल मला खूप खूप जवळीक वाटते त्यांच्याबरोबर. आणि मला हल्ली असं वाटायला लागलेलं आहे की आपण त्या एरियामध्ये जास्त आपला वेळ द्यायला पाहिजे. तर आम्ही आता त्या एरियामध्ये, आणि दुसरं म्हणजे की जे लोक सस्टेनेबल आर्ट करतायत सध्या, त्या अशा लोकांबद्दल बरोबर. तर आम्ही ह्या मंथ एंडला म्हणजे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आम्ही एक क्राफ्ट बाजार करतोय, त्याचं नाव विरासत. त्याच्यामध्ये 30 कारिगर येतील सगळ्या आपल्या देशभरातून. सगळे कारिगर नॅशनल अवॉर्डीज आहेत. त्यात एक युनेस्को अवॉर्ड मिळालेला एक कारिगर आहे, फड पेंटिंग करतात ते. 2 पद्मा अवॉर्ड्स मिळालेले 2 त्यातले कारिगर, त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालेले कारिगर आहेत. तर आणि हा बाजार कम्प्लिटली फंडेड बाय, म्हणजे ते आर्टिझन स्वतः फंड करतायत. हा बाजार आम्ही करतोय. तर मला हल्ली असं वाटायला लागलंय की आपण ह्या एरियामध्ये जास्त वेळ द्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे, ट्रेडिशनल आर्ट अँड क्राफ्ट. नंतर महाबळेश्वरचा एक उल्लेख झाला होता, आपण गप्पा मारत असताना, की मी जसं म्हटलं तसं वेगळे वेगळे म्हणजे माझ्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत गेल्या टाइम फ्रेम नंतर. तर मी आणि महीन म्हणजे आम्ही दोघं जण, मी म्हटलं तसंच 4 वर्षापूर्वी परत एकत्र आलो आणि आम्ही महाबळेश्वरला जाऊन, आमची शेती आहे तिकडे, आम्ही स्ट्रॉबेरीज तिकडे लावल्या आणि बघायला लागलो होतो तिकडची शेती. तर मला सध्या असं वाटतं की कदाचित पुन्हा महाबळेश्वरला जाऊन पुन्हा माझ्या आयुष्याचं तिकडे टर्निंग पॉइंट होणार आहे. आणि मला खूप वाटतं की आम्ही शेवटी शेतकरी आहोत, तर मला असं वाटतं की आपण तिकडे जाऊन थोडे दिवस राहायचं, शेती करायची, आणि कदाचित होईल. जेव्हा वीक मोमेंट येतात ना, तेव्हा बायकांनी काय करायला पाहिजे? कारण काय होतं की कधीतरी इट्स ओके टू बी व्हल्नरेबल, इट्स ओके टू शो माय इमोशन्स. कधी कधी आपण उगीच खूप स्ट्रॉंग दाखवायला जातो किंवा पुरुषांच्या बरोबरीने दाखवण्यासाठी अशा गोष्टी करतो ज्या नैसर्गिक आपल्यामध्ये नाही आहेत. तर त्यांना काय सांगाल नेमकं? मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या आयुष्याची जर्नी ही शेवटी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही सोलो जर्नी असते, ही सोलो ट्रिप असते. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात. म्हणजे की मी आता लग्न केलंय तर ह्या माणसाने मला आनंद द्यायला पाहिजे, किंवा म्हणजे मला असं म्हणायचं की नोबडी एल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन हॅपीनेस बट यू. आणि मला असं नेहमी वाटतं की हॅपीनेस हा चॉईस आहे, तुम्ही तो चूज केला पाहिजे. जर तुम्ही तो चूज नाही केला तर तुम्ही कधीच आनंदी नसणार आहे. आणि तुमचा आनंद तुमच्या आतच आहे, तो तुम्हाला शोधायला पाहिजे. तुमची शक्ती तुमच्यातूनच तुम्हाला शोधायला पाहिजे. आणि दॅट इज द ओनली वे टू लिव्ह लाईफ. आणि आपण पुण्यामध्ये जरी आपण विचार केला तर पुण्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान महिला आहेत. कोणाचा खूप प्रभाव पडला पुण्यामध्ये? पुणे किंवा इन जनरल पण आपण इन जनरल म्हटलं तर 2 एक लैला तय्यबजी आहेत, ज्या म्हणजे ह्या दोघी जणी ऍक्च्युली दिल्लीत राहतात, लैला तय्यबजी आणि जया जेटली. लैला तय्यबजींनी दस्तकार म्हणून एक ऑर्गनायझेशन त्यांचं आहे, आणि जया जेटलींचं दस्तकारी हात समिती म्हणून आहे. ह्या दोघी जणी गेले कित्येक वर्ष, 40-50 वर्ष हे मी आता जे म्हटलं ते ट्रेडिशनल आर्टिझन्स जे आहेत त्यांच्याबरोबर काम करत आहेत. आणि त्या दोघीही माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन, मला रोल मॉडेल्स आहेत त्या दोघी जणी. आपल्या कार्यक्रमाचं नाव वॉव असं आहे, तर कुठला आयुष्यातला वॉव फॅक्टर होता किंवा वॉव मोमेंट होता? मला जरा विचार कर. हो चालेल, हरकत नाही.
किंवा कुठल्या गोष्टी खूप आनंद मिळतो, म्हणजे ओके समबडी लाईक टू ईट की ओ दिस इज सध्या मला म्हणजे वाव फॅक्टर म्हणजे परत आय थिंक माझा नातू ओके झॅक. जेव्हा माझी आई आजी झाली, मला जेव्हा मुलगी झाली हो, आणि हो, हो. माझी आई आजी झाली, तर ती इतकी वेडी झाली होती माझ्या मुलीच्या प्रेमात की मला वाटायचं की कसं असं होऊ शकतं. पण आता जेव्हा मी आजी Correct, झालीये तर correct. मला समजतं की असं होऊ शकतं. आणि म्हणजे आई होण्यापेक्षा आजी होणं हे सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं वाव फॅक्टर आहे. वंडरफुल. आता स्वप्न काय पूर्ण करायचं आहे? स्वप्न तर खूप आहेत आणि ती बदलत पण राहतात. हो. त्यामुळे एक तर स्ट्रॉबेरीची शेती करायची स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे, हे कारिगरांबरोबर काम हो. करायचं आहे, कदाचित PhD करायची आहे. ओके. अशी खूप खूप स्वप्न आहेत. आणि व्यायामाला वगैरे वेळ मिळतो? स्वयंपाक करायला आवडतं? म्हणजे हा खूप टिपिकल प्रश्न असेल, पण काही आवडत वेळ असतो, पण होतं का हे नाही मी सांगू शकत. पण प्रयत्न चालू आहेत. खरं गप्पा इतक्या आहेत मारण्यासारख्या आणि इतके पैलू असतात ना एका स्त्रीचे, की बोलावं तितकं कमी आहे. पण तुमचा वेळ बघता आणि तुम्ही या माझी इच्छा अशी आहे की या मोनालिसा कलाग्राममध्ये यावं, लिझांना भेटावं. इथल्या या वास्तूमध्ये जे एक वेगळेपण आहे ना, इथलं एक हवा आहे खूप सुंदर, इथलं एक वेगळेपण आहे, त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यानंतर तुम्हाला इथे काय वाटतं ते नक्की आम्हाला कळवावं. तुर्तास आमच्या दोघींच्या ज्या गप्पा झाल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि मोनालिसा कलाग्रामला भेट द्या, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच पद्धतीने आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या महिलांची भेट घालून देणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांना तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. कोणी सांगावं, कदाचित तुम्हाला त्यातून स्वतःला पण काहीतरी वेगळं मिळेल आणि या प्रत्येक संवादातून तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या नाजूक क्षणी कसं बाहेर यायचं याचा एखादा मंत्र सुद्धा तुम्हाला यातून मिळू शकतो. तुर्तास लिझा, तुमचं खूप खूप आभार की Thank you. आपण इथे गप्पांसाठी वेळ काढला आणि या सुंदर वास्तूमध्ये आपण बसून छान गप्पा मारल्या.